जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा डंका 12 पैकी 8 झडपीमध्ये भाजपचं वर्चस्व शिवसेना 2 तर राष्ट्रवादीकडे 2 जिल्हा परिषदा एकाही जिल्हा परिषदेमध्ये मवियाला सत्ता नाही। महाराष्ट्राच्या जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे। 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुती की सत्ता येणार आहे। 7 ठिकाणी भाजप पहिल्या नंबरवर तर 2 ठिकाणी शिवसेना नंबर 1 वर आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपला मोठे यश मिळाल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य तर महाविकास आघाडीला जनतेने नाकारलं, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला। राज्यातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला। देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कामाचा सकारात्मक परिणाम राज्यातल्या जनतेवर झाला। निकालावर भाजप नेते रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। इंदापूर तालुक्यामध्ये जनतेने विकासाला मतदान केलं। जनतेने दिलेला भक्कम कौल ही अजितदादांना श्रद्धांजली। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया तर भाषणांपेक्षा विकास काम करणाऱ्यांच्या पाठीशी इंदापूरची जनता ठाम, भरणेंचं वक्तव्य। जिल्हा परिषदेमध्ये महायुतीला मिळालेला विजय हा सत्तेचा विजय आहे, सत्याचा नाही, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। महायुतीच्या उमेदवारांचं मताधिक्य मोठं। सोलापूर जिल्हा परिषदेवर शिवसेना भाजपचा झेंडा फडकणार, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं मोठं विधान। सोलापूरच्या सांगोला पंचायत समितीवरती शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई राणी पाटील विजयी। सुनेच्या विजयानंतर शहाजी बापू पाटलांना अश्रू अनावर, पुतण्या आणि सुनेसोबत केला आनंद साजरा। सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये वाळवा बागणी जिल्हा परिषद गटातनं आमदार सदाभाऊ खोत यांच्या सून विजयी। सुनबाईंच्या विजयानंतर आमदार सदाभाऊ खोत यांचा जल्लोष। कोल्हापूरच्या गांधीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। भाजपचे उमेदवार विजयी होताच कार्यकर्त्यांचा विजयी डान्स। कोल्हापूरच्या वडणगे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिंदेंची शिवसेना विजयी। जिल्हा परिषदेमध्ये इंद्रजित पाटील तर पंचायत समितीमध्ये बळीराम कळके विजयी। चिखली गावामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष। सिंधुदुर्गच्या वैभववाडी पंचायत समितीवरती मंत्री नितेश राणेंचं वर्चस्व। वैभववाडीमध्ये तिन्ही मतदारसंघात भाजपचा झेंडा। नितेश राणेंकडून पेढे भरवत विजयी उमेदवारांचं अभिनंदन। पुण्याच्या जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडेंनी थेट लंगोट घालून साजरा केला जल्लोष। देवराम लांडेंची सून मोनाली लांडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून झेडपी गटात विजय। सातारा खर्शी बारामोरे पंचायत समिती गणातनं भाजप पक्षाचे उमेदवार गोरखनाथ महाडिक यांचा विजय। महाडिक 817 मतांनी विजयी झाल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष। कोल्हापूरच्या उसगावात आमदार सतेज पाटलांना धक्का। उसगाव मतदारसंघामध्ये नामदेव वाईंगडे विजयी होताच महिलांचा जल्लोष। जिल्हा परिषद पंचायत समितीचा विजय अजितदादांना समर्पित। मावळ तालुक्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया तर भाजपचा सुपडा साफ केला असा टोला। रायगडच्या उरणमध्ये जासई पंचायत समिती गणातून महाविकास आघाडीच्या निर्मला घरत तर विंधणे पंचायत समिती गटातून शेकाप उमेदवार प्रियांका मडवी विजयी। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजय मिळाल्यानंतर भाजपचा जल्लोष। सोलापूरच्या मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय। कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत जल्लोष। साताऱ्यात एकनाथ शिंदेंचे मायभूमीतील 3ही उमेदवार विजयी। तळदेव गटातनं अजित सकपाळ, वाडा कुमरोशी गणातनं संजय मोरे तर तळदेव गणातनं संजय शेलार यांचा विजय। पनवेलमध्ये भाजपचं वर्चस्व। भाजपचे उमेदवार विजयी। भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष।
सोलापूरच्या माळशिरसमध्ये आमदार राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते भाजपकडनं विजयी. उत्तम जानकरांचे पुत्र जीवन जानकरांचा पराभव. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना धक्का. मावळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे जल्लोष. अजित पवारांचा फोटो डोक्यावर घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना अनावर. धाराशिवच्या जवळा गटातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंडखोर पुतणे धनंजय सावंत यांचा विजय. विजयानंतर धनंजय सावंत यांच्या कुटुंबियांचा एकच जल्लोष. बारामती जिल्हा परिषद गणातून आणि पंचायत समिती गणामधून विजयी उमेदवारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. गड आला पण आमचा सिंह गेला अशा प्रतिक्रिया देत विजयी उमेदवारांनी व्यक्त केल्या भावना. सांगलीत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जल्लोष. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी. धाराशिवच्या परांडा मतमोजणी केंद्राजवळ कार्यकर्त्यांचा जल्लोष. हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांचा गुलाल उधळत जल्लोष. छत्रपती संभाजीनगर अजंठा गटात शिंदे यांच्या शिवसेनेचा पहिला विजय. जिल्हा परिषद गटामध्ये आयशा बेगम नासेर, हुसेन सय्यद विजयी. धाराशिव जिल्ह्याच्या कवठा जिल्हा परिषद गटातनं काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख हे मराठवाड्यामध्ये सर्वात विक्रमी मतांनी विजयी. महेश देशमुख हे तब्बल 5,570 मतांनी विजयी. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये माळवाडी वडापुरीतून यशराज जगदाळे हे 10,029 मतांनी विजयी. तर पंचायत समिती माळवाडी गणातून कल्पना पाटील 5,769 मतांनी आणि वडापुरी गणातून अजित खबाले 6,074 मतांनी विजयी. मोहोळ तालुक्यामधील कुरुल जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा 1,303 मतांनी पराभव. भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांचा जिल्हा परिषद गटात विजय. महाड तालुक्यामधील पंचायत समितीच्या 10 पैकी 9 जागांवरती झालेल्या मतदानामध्ये 8 जागांवरती शिवसेना उमेदवारांचा विजय तर एका जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजय. सातारा पंचायत समिती पाटखळ गणातून भाजपचे उमेदवार राहुल शिंदे विजयी. पाटखळ गणातून भाजपने खातं उघडलं. टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून भाजपचे राजेंद्र गावडे 3,385 मतांनी विजयी. तर कवठे पंचायत समिती गणातून भाजपच्या कांचन सांडभोर विजयी. टाकळी हाजी गणातून भाजपच्या सुनीता कड यांचा विजय. साताऱ्याच्या मारुल हवेली जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे शिवसेना उमेदवार विजयी. पाटण पंचायत समितीच्या शिवसेना उमेदवार प्रियंका देसाई 6,691 मतांनी विजयी. साताऱ्याच्या पाटखळ गटातून राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव 287 मतांनी विजयी तर भाजपच्या गौरी नलवडे पराभूत. सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये झालेल्या लढतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपचा उडवला धुव्वा. या विजयानंतर आमदार सुहास बाबर यांनी शेंडू ठोकत विजयाचा केला जल्लोष. सातारा पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनं मारली बाजी तर भाजपला मोठा धक्का. शिवथर गणातून राष्ट्रवादीचे राजेश पवार 376 मतांनी विजयी. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे भाजप आंधळी गटातनं विजयी. विक्रमी 18,000 मताधिक्यानं मिळवला विजय. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील माणगावमधील 23 वर्षीय उच्चशिक्षित तरुणी जिल्हा परिषद सदस्य मानसी कलप्पा भोगण राष्ट्रवादी काँग्रेसमधनं विजयी. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधनं मानसी यांचा विजय. सातारा पाटखळ गटातून भाजपच्या गौरी नलवडे विजयी. राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव पराभूत. भाजपनं उघडलं खातं. कराडमध्ये नामदेव पाटलांच्या पत्नी वारोंजी गटातनं विजयी तर वारोंजी गणातील उमेदवार रवींद्र बडेकर आणि तळबीड पंचायत समिती गणातील संग्राम पवार हे काँग्रेसचे उमेदवार विजयी.
सोलापूरच्या मोहोळमध्ये आष्टी पंचायत समिती गणातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमित व्यवहारे विजयी. दौंडमध्ये जिल्हा परिषद निवडणूक. केडगाव बोरीपारधी गटातून माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात यांचा विजय. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांनी निवडणूक लढवली. उरणमध्ये महाविकास आघाडीचं वर्चस्व कायम. 4 जिल्हा परिषदांपैकी 3 ठिकाणी महाविकास आघाडी तर एका ठिकाणी भाजपचा विजय. 8 पंचायत समितीपैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडी तर एका ठिकाणी भाजप विजयी. अक्कलकोट तालुक्यामधील तोळनूर पंचायत समिती गणातून माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या कन्या यांनी राखला गड. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शीतल म्हेत्रे तोळनूर पंचायत समिती गणातून विजयी. सोलापूरच्या कुरुल जिल्हा परिषद गटासह मोहोळ तालुक्यामध्ये भाजपला मिळालेल्या यशाचा यशवंत माने यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष. राजन पाटलांच्या नेतृत्वामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये भाजपचा दणदणीत विजय. कोल्हापुरातील घुणकी येथे काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार या जिल्हा परिषदेसाठी विजयी. पंचायत समिती नवे पारगावमध्ये काँग्रेसचे भरत बिरधवल पाटील विजयी तर घुणकी पंचायत समिती काँग्रेसच्या संगीता संग्राम पाटील विजयी. लातूरच्या रेणापूर तालुक्यामधील पानगाव गटातून मनसेचे सुनील नागरगोजे विजयी तर पंचायत समितीच्या गणातून मनसेच्या मोनिका सूर्यवंशी आणि श्रीदेवी गालफाडे विजयी. रायगडच्या खालापुरातील 4 जिल्हा परिषदांच्या जागा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना या 4 पक्षांना मिळाल्या. खालापूर पंचायत समितीच्या 8 जागांपैकी 5 जागा महायुतीने जिंकत केली सत्ता काबीज. पंढरपूर माढा तालुक्यामधील मानेगाव गटामध्ये भाजपचे पृथ्वीराज सावंत विजयी. तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत पृथ्वीराज सावंत. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये भाजपचा दणदणीत विजय. राजेंद्र राऊत यांनी दिलीप सोपल गटाचा केला सुपडा साफ. जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांवरती भाजपचा विजय. सांगोला पंचायत समितीवरती शेकाप आणि दीपकाबा साळुंके गटाची एक हाती सत्ता आल्यानंतर आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केला जल्लोष. सांगोला पंचायत समितीच्या 14 पैकी 9 जागांवरती शेकापचा विजय. सोलापूर माढामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव. माढा तालुक्यामधील बोसरे जिल्हा परिषद गटामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून अश्विनी दळवे विजयी. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामधील जिल्हा परिषदेच्या पेनूर गटातून शिंदे गटाचे उमेदवार चरणराज चौरे विजयी तर पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या संगीता वसेकर आणि टाकळी सिकंदर पंचायत समिती गणातून भाजपच्या अंबरिका कापसे विजयी. सोलापूर मोहोळ तालुक्यामध्ये भाजपला मोठे यश. उमेश पाटलांच्या पराभवानंतर अनगरमध्ये भाजपकडनं जल्लोष. सोलापूर मोहोळ तालुक्यामध्ये भाजपला मोठे यश. उमेश पाटलांच्या पराभवानंतर अनगरमध्ये भाजपकडनं जल्लोष. भाजपचे माजी आमदार राजन पाटलांनी थोपटले दंड. सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील भाजप आमदार सत्यजित देशमुख यांची मुलगी साई तेजस्वी देशमुख कोकरूड जिल्हा परिषद गटामधनं विजयी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विनोद पन्हाळकर यांचा 4700 मतांनी पराभव. विंग पाठोपाठ तांबवे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उदयसिंह पाटलांना धक्का. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे धनंजय ताटे विजयी. तांबवे पंचायत समिती गणामध्येही भाजप उमेदवाराचा विजय. पंढरपूरमध्ये सांगोला पंचायत समितीवरती शिंदेच्या शिवसेनेमधील सोनाली पाटील विजयी आणि बाळासाहेब बंडगर यांचा विजय. पंढरपूरच्या गोपाळपूर जिल्हा परिषदेमध्ये दुर्गा अंकुशराव यांचा विजय तर गोपाळपूर गणातून रंजना शिंदे आणि पुळूस गणातून ज्योती पांढरे या विजयी. कोल्हापुरातील कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून सानिका आवाडे विजयी. आवाडे कुटुंबियांनी सानिका यांना उचलून घेत गुलालाची केली उधळण.
सिंधुदुर्ग मालवणमधील जिल्हा परिषद आडवली मालडी मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या सोनाली घाडीगावकर विजयी, तर शिरवंडे पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे दीपक चव्हाण विजयी. लातूरच्या कामखेडा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या आशाताई भिसे यांचा विजय, माजी आमदार त्रिंबक भिसे यांच्या भावजय असलेल्या सरिता भिसे यांचा पराभव. सोलापूर माळशिरस तालुक्यामधील दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी, राष्ट्रवादी आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधील आजगे जिल्हा परिषद गटातून मनीषा लाखण विजयी. दक्षिण सोलापूर कासेगाव पंचायत समिती गणातून भाजपचे विजय राठोड विजयी. बारामती तालुक्यातल्या सुपे गणातून भाजपच्या उज्ज्वला पोपट खैरे 2700 मतांनी विजयी, राष्ट्रवादीने या गणात भाजपसाठी सोडली होती जागा. रायगडमध्ये कोलाड आंबेवाडी जिल्हा परिषद उमेदवार निधी जाधव विजयी, निधी जाधवांचा 12,897 मतांनी विजय. पंढरपूर माळशिरस तालुक्यामधील फोंडरशिरस गटातून धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी, शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीतून लढवलेली निवडणूक. सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसने खातं उघडलं, सांगली पलूस पंचायत समितीच्या कुंडल गणातून काँग्रेसच्या हेमा सुहास पवार 1831 मतांनी विजयी. छत्रपती संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटी गटामध्ये अपक्ष उमेदवार सचिन गरड 1 मतांनी विजयी. कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांना जोरदार धक्का, 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीमध्ये शिवसेना महायुतीचा दारुण पराभव. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा सुपडा साफ, संजय शिरसाट यांच्या विधानसभा मतदारसंघातील 4 गटामध्ये 2 ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि 2 भाजपचे उमेदवार विजयी. मंत्री जयकुमार गोरे यांना 2 धक्के, बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातील कुकुडवाड गटामध्ये पराभव, तर औंध गटामध्ये सुद्धा मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांचा 40 मतांनी पराभव. परभणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे माजी आमदार सुरेश वरडपूरकर यांना मोठा धक्का, त्यांचा मुलगा, सून, मुलगी आणि पुतण्याचा पराभव, तर कामाच्या जोरावरती पराभव केल्याचं विजयी उमेदवार पांडुरंग खिलारे यांचं मत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या पत्नीचा पराभव, जिल्ह्यातील सर्वात तरुण उमेदवार मृणाल पाटील यांच्याकडनं प्राची पाटलांचा पराभव. सोलापूरच्या मोहोळ इथल्या कुरुल गटामध्ये झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची प्रतिक्रिया, निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा वापर झाला, पण शेवटी पराभव असतो, तो आम्ही मान्य करतो, उमेश पाटलांचं वक्तव्य. पनवेलमधल्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद, पनवेल मतदान केंद्राबाहेर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा, भाजप कार्यकर्त्याने पकडली पोलिसाची कॉलर. धाराशिव मतमोजणी केंद्रावरती गोंधळ, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये गोंधळ, उमेदवार प्रतिनिधीला आत सोडलं जात नसल्याचा आरोप. साताऱ्याच्या कराडमध्ये मतमोजणी केंद्रावरती कर्मचारी मोबाईल घेऊन जात असल्याचं समोर, कर्मचारी रेनकोटमध्ये लपवून नेत होता मोबाईल, पोलिसांनी कर्मचाऱ्याचं ओळखपत्र घेतलं काढून.